आपण त्याचंच ट्युटोरियल आज बघणार आहोत. कॅनवामध्ये आलो आहेत आणि टेम्पलेटमध्ये सर्च करणार आहोत वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ. आणि आज आपण ते बनवणार आहोत लँडस्केपमध्ये, कारण याआधी आपण मोबाईल व्हिडिओचे ट्युटोरियल्स बघितलेले आहेत. तर आज आपण लँडस्केपमध्ये ट्राय करणार आहोत. तर मी ऑलरेडी 2-3 बनवलेले आहेत, त्यापैकी 2 आज मी तुमच्यासमोर बनवून दाखवणार आहे. तर हा एक इतक्यातच मी बनवलेला होता वेडिंग इन्व्हिटेशनचा व्हिडिओ आणि याचा शॉर्ट देखील खूप छान परफॉर्म करतो आहे. अजूनही आपल्या चॅनलवर 9,000पेक्षा जास्त व्ह्यूज याला आलेले आहेत. तर मी ही जी टेम्पलेट यूज केलेली होती त्याला आपण ब्रेकडाऊन करून बघतो आहे की त्यामध्ये काय काय यूज केलेलं आहे. तर बॅकग्राऊंडला एक व्हिडिओ त्यांनी ॲज अ बॅकग्राऊंड यूज केलेला आहे. त्यानंतर त्यावरती एक प्लेन रेक्टँग्युलर शेप ठेवलेला आहे आणि त्याच्या कॉर्नर्सना हा बघा मी जो मूव्ह करून दाखवते तो एक फक्त सिम्पल रेक्टँग्युलर शेप टाकलेला आहे आणि त्याला कॉर्नरला छान डेकोरेटिव्ह असे डिझाईन्स ॲड केलेले आहेत जे आपल्याला इझिली एलिमेंट्समध्ये मिळतात. जास्त काही केलेलं नाही आहे यामध्ये, पण ते दिसायला छान वाटत होतं, त्यामुळे मी या टेम्पलेटचा वापर केला व्हिडिओसाठी. आणि आज आपण त्याचा वापर करून नवीन एक व्हिडिओ बनवणार आहोत अशाच प्रकारचा. हा बघा एक व्हिडिओ आहे, तर त्याला ॲज अ बॅकग्राऊंड सेट केलेला आहे. आणि कॉर्नर्सला डिझाईन ॲड केलेले आहेत. त्यावरती हा एक इमेज प्लेस केलेला आहे, म्हणजे व्हिडिओ, त्यानंतर एक सिम्पल फ्रेम यूज केली प्लेन आणि त्यानंतर एक रेक्टँग्युलर इमेज यूज केलेली आहे. त्याला ॲज इट इज करून घेऊ आपण, अंडू करून घेऊ. तर फ्रेंड्स शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण की आता या प्रकारचे व्हिडिओज सध्या खूप व्हायरल होत आहेत आणि लग्नाचे सीझन असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवता यायला पाहिजे. जर तुम्ही नवीन असाल आणि कॅनवा वापरणं जस्ट चालू केलेलं असेल तर आपल्या या चॅनलवर एकदम बेसिकपासनं मी माहिती देत असते. आपले ट्युटोरियल्स एकदम बेसिकपासनं असतात. तर हा व्हिडिओ आहे जो मी बनवलेला होता टेम्पलेटचा वापर करून, जो तुम्ही सुरुवातीला बघितला. तर आपण याचं एक एक इलेमेंट आता मी तुम्हाला मूव्ह करून दाखवणार आहे आणि कसा तो प्लेस केला होता, कशी ही डिझाईन बनवली होती ते आज मी तुमच्यासमोर दाखवणार आहे. तर पहिला पान आणि हा दुसरा पान, म्हणजे असे एकूण 7 ते 8 पानांचा वापर केलेला आहे. 7 to 8 पेजेस. आणि प्रत्येक पेजेस कसा क्रिएट करायचा ते आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. थोडक्यात ही डिझाईन बघून घेऊ आधी, त्यानंतर आणखीन एक व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर याला काय बोलतो आपण, याचं नाव बघू शकतो फ्लावर फ्रेम इलुस्ट्रेशन. म्हणजे ही जी रिंग आहे ना, शुभविवाह सोहळ्याला मी जी रिंग दिलेली आहे ती एलिमेंटमध्ये तुम्हाला फ्लावर फ्रेम किंवा सर्क्युलर फ्लावर फ्रेम असं लिहिलं तरी चालेल. आणि इथे वेगवेगळ्या भरपूर डिझाईन्स आहेत. कुठलीही छान सुंदरशी जी तुमच्या बॅकग्राऊंडला सूट होईल अशी छानशी अशी रिंग घ्यायची, सर्कल घ्यायचं इथून. तर इथनंच मी ती घेतलेली आहे. तर सर्च करायला आपण यामध्ये टाईम वेस्ट नाही करणार, तर पुढे जाऊया. त्यानंतर नवरदेवाची फोटो ॲड केली आपण यामध्ये आणि त्यालासुद्धा छान कॉर्नरला गेटअप आणण्यासाठी एक छान फ्लावर फ्रेमचा यूज केलेला आहे. आता ही फ्रेम जी आहे ती रेक्टँग्युलर साईजमध्ये, उभ्या साईजमध्ये आहे किंवा स्क्वेअर शेप म्हणता येईल त्याला. आता ही जेव्हा मी वर टाकते ना इमेजच्या, तेव्हा ती त्यामध्ये इन्सर्ट होते, कारण की ती जी फोटो आहे नवरदेवाची त्यासाठी फ्रेम यूज केलेला आहे. बघा फ्रेम यूज केला आहे, फ्रेममध्ये फोटो टाकली आहे आणि त्याच्यावरती जर ही आपण फ्लावर फ्रेम टाकणार तर ती डायरेक्टली त्याच्यात इन्सर्ट होते. कोणती फ्रेम आहे बघा, ही फ्रेम आहे ती राऊंडेड कॉर्नर्सची. तर ही फ्रेम घेतलेली आहे, त्यामध्ये नवरदेवाचा फोटो ॲड केलेला आहे. तर याला आपण काय बोलतो, पिंक फ्लोरल फ्रेम असं नाव जरी तुम्ही लिहिलं ना एलिमेंटमध्ये तर अशा प्रकारचे छान छान डिझायनर फ्रेम्स तुम्हाला मिळतील. तर याला कसं करायचं, आधी ती फ्रेम ठेवायची आणि त्यावरती हा फोटोचा फ्रेम ॲड करायचा, म्हणजे ती त्यामध्ये इन्सर्ट होणार नाही. अशा प्रकारे ते ॲड केलं आणि दोघांना मी ग्रुप केलेलं आहे. नाव ॲड केलं, सेम रिपीट केलं नवरीच्या फोटोबरोबर. आणि मग काय ते पुढची डिटेल आहे लग्नाची, डेट्स वगैरे, विवाहस्थळ ते सिम्पली ॲड केलेलं आहे. त्यानंतरच्या पानावर
हा छोटा मजकूर लिहिला आणि निमंत्रक आणि लास्टला माझं ग्राफिक्सचा नंबर ॲड केलेला आहे मी माझा. तुम्हाला हवं तर तुम्ही नाही की ॲड केलं तरी चालेल. इथपर्यंतचा आपला हा व्हिडिओ आहे. त्यानंतर आता आपण टेम्पलेटमध्ये काही डिझाईन्स सर्च करूया वेगवेगळ्या व्हिडिओजच्या आणि त्यापैकी एक व्हिडिओ आपण कस्टमाइज करायला घेऊया. तर ही ओपन करून बघू. बघा ही डिझाईन छान वाटते. तर यालाच आपण आज कस्टमाइज करून बघूया आपल्या पत्रिकेनुसार. जो व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, आता जो मी दाखवलेला होता, त्यातलीच सगळी डिटेल्स आपण इथे घेणार आहोत. फक्त कसं पेज ॲड करायचे, कशी माहिती ॲड करायची यासाठीचा हा बेसिक ट्युटोरियल आहे. ज्यांना बिलकुलच माहिती नाही आहे की वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ कसे तयार करतात, तर तुम्ही जर अशा प्रकारचे सिम्पल बेसिक्स व्हिडिओज जरी बनवले ना, तरी आपले 350 ते 400 रुपये तुम्ही आरामात घेऊ शकता क्लायंट्सकडनं. आणि हा निश्चितच खूप चांगला पर्याय आहे या सीझनमध्ये, जो वेडिंग सीझन स्टार्ट झालेला आहे. तर दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंडिंग व्हिडिओज येत असतात आणि तुम्हाला जर कॅनव्हा शिकायचं आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओज शिकायचे आहेत, तर आपल्या चॅनलवर एकदम बेसिकपासून बेसिक माहिती मी देण्याचा प्रयत्न करते आणि एकदम रिअल प्रोजेक्ट्सवर मी माहिती देत असते, जे मी ऑलरेडी बनवलेले असतात. तर तुम्ही नक्की फॉलो करा फ्रेंड्स माझ्या चॅनलला. लगेच सबस्क्राईब करा आणि मराठीतूनच आपण माहिती देत असतो. तर बघा आता मी काय केलं, सगळे एलिमेंट्स आपल्याला स्टार्टिंग टू एंड सगळे सेम ठेवायचे आहेत. फक्त ह्या 2 डिझाईन्सने मी थोडं समोर सरकवून घेतलेले आहे, जे ब्लॅक कलरमध्ये आहेत, कारण ते मला पहिल्या पानावर नको आहे. मी 7 ते 8 पेज यूज केलेले आहेत. आता मला गणपतीची फोटो मी इथे कॉपी करून घेतलेली आहे, ती इथे पेस्ट केली आहे. सिम्पली माझ्या एका दुसऱ्या व्हिडिओमधनं कॉपी केलं आणि इथे येऊन पेस्ट करते. तुम्ही हवं तर एलिमेंट्समध्ये जाऊन गणपती बाप्पा असं जरी लिहिलं तर तुम्हाला छान छान इमेजेस मिळतील. त्यानंतर नाव ॲड केलं. ही सगळी डिटेल्स मी दुसऱ्या पानावरून कॉपी करते आणि इथे आणून पेस्ट करते तुमचा वेळ वाचवण्यासाठी. ठीक आहे, ऑलरेडी लिहून घेतलेले आहेत मी हे सगळं. आता आपल्याला फक्त जागोजागी प्लेस करायचं आहे. तर आपण पहिला पेज क्रिएट करतो आहे. पहिल्या पानावर अर्थातच आपल्याला गणपती बाप्पाची फोटो हवी आहे आणि त्यांचं वरती नाव लिहिलं आहे. हवं तर पाठीमागे आपण छान मंडाला आर्ट यूज करू शकतो रिंग दाखवायला. बाकी डेकोरेशन तर ऑलरेडी त्या पेजमध्ये झालेलंच आहे, तर आपल्याला जास्त काही करायची गरज नाही आहे, कारण आपण टेम्पलेट यूज केलेली आहे. जर स्टार्टिंगला शिकायचं असेल ना, तर आपल्याला टेम्पलेटचाच वापर करायला हवा असं मला वाटतं. तुम्ही जर कॅनव्हामध्ये नवीन असाल तर. आणि छान छान टेम्पलेट्स असतात, थोडेफार आपण त्याच्यात बदल करायचे आणि छान उत्तमरित्या आपण व्हिडिओ तयार करू शकतो. आता दुसरा पेज घेऊया. दुसऱ्या पेजवर आपण हा एक एलिमेंट घेतला आहे, सस्नेह निमंत्रण. हा एलिमेंटमध्ये भेटून जाईल इझिली, किंवा हा पिंट्रेस्टमधनं आणला तरी चालेल. तिथे खूप छान छान प्रकारचे PNG असतात. याचा कलर आपल्याला आता चेंज करायचा आहे, कारण आपला बॅकग्राऊंड जो आहे लाईट कलरचा आहे, त्यामध्ये उठणारा कलर आपल्याला घ्यायचा आहे. याला मी ॲनिमेट करते. बघा वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमेशन स्टाईल्स इथे आहेत, ते ट्राय करून बघायचे. आणि प्रत्येक पानावरचा एलिमेंट एकसारख्या साईजमध्ये असायला हवा, नाहीतर तो दुसऱ्या पानावर जाण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक पानाची किती टायमिंग म्हणजे किती सेकंडसाठी असणार आहे प्रत्येक पेज, तो आधी डिसाईड करून घ्यायचा, म्हणजे सोपं पडतं. आता मी 4-4 सेकंडसाठी ठेवलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक एलिमेंटची टायमिंग मला सेम ठेवायची आहे. तर याला मी ॲनिमेट केलं. तर आपले 2 पेज रेडी झालेत. तिसऱ्या पानावर जाऊया. तिसऱ्या पानावर आपल्याला ॲड करायचे आहे शुभविवाह सोहळा. हे बघा मी पिंट्रेस्टमध्ये आलेली आहे, ऑलरेडी ओपन करून ठेवलेलं होतं. तर इथून आपण घेणार आहोत छान PNG शुभविवाह सोहळा. वेगवेगळे PNG अवेलेबल आहेत. यातलाच आपण एक कॉपी करणार आहोत आणि तिथे जाऊन आपल्या पेजवरती पेस्ट करणार आहोत. तर हा कॉपी करूया. मोबाईलने जर करताय तर तिथून तुम्हाला डाउनलोड करायचं आणि इथे आणून पेस्ट करायचं, अपलोड करून घ्यायचं. तर त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केला मी आणि त्याचा कलर आपण नंतर बॅकग्राऊंडनुसार सेट करूया. सस्नेह निमंत्रणाचा देखील कलर आपण थोडा चेंज करून घेऊ, कारण तो लाईटमध्ये लाईटच दिसतो आहे. तर त्याला कॉन्ट्रास्ट करूया, थोडा डार्क शेड त्याच्यात ॲड करूया. वेगवेगळे कलर ट्राय करून बघायचे. तर आता हा पिंक कलर छान वाटतो आहे ऑरेंज बरोबर.
दिसतो आहे, छान वाचता येतो आहे. त्यानंतर शुभविवाह सोहळा हा देखील परफेक्ट वाटतो आहे. थोडेफार कलर आपण चेंज करू शकतो. ऑरेंज घ्यायचं आहे कारण बॅकग्राऊंडमध्ये छान ऑरेंज आहे, त्यामुळे थोडीशी ऑरेंजची वाईब आली पाहिजे. आणि येल्लो ऑरेंज हे कसं आहे, वेडिंग वाईब देणारे कलर आहेत छान. रेड, ऑरेंज, येलो असे छान काय म्हणतात त्याला, ब्राईट कलर्सचा यूज केला जातो वेडिंगच्या इन्व्हिटेशन्समध्ये, तर ते लक्षात घेऊन यूज करायचं. आता इथे आपण फ्रेम सर्च करतो आहे कशासाठी, नवरदेवाच्या फोटोसाठी, नवरदेव आणि नवरीच्या फोटोसाठी. तर सर्क्युलर फ्रेम यूज करणार आहे मी. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जो वेडिंग इन्व्हिटेशन बनवलेला आधीचा, त्याच्यात आपण रेक्टँग्युलर फ्रेम यूज केलेली होती. इथे आपण आता सर्क्युलर फ्रेम यूज करणार आहोत. त्यामध्ये सिम्पली मी इन्सर्ट केलं, जे अपलोड केलेले आहेत माझ्याकडे फोटो, हे रिअल इन्व्हिटेशन्सचे फोटो आहेत. मार्च महिन्यामधला त्यांचं वेडिंग इन्व्हिटेशनचं काम केलेलं होतं मी. तर बघा इथे आपण त्याला छान सेट करून घेतो आहे. डबल क्लिक केलं, फोटोला छान मधोमध सेट केलं. वाटलं तर आपण आता या फ्रेमला छान आउटलाईन पण देऊया. हे बघा इथे स्ट्रोक देऊया एकदम कमी, पण 1 पासून तर 2 पर्यंत, आणि त्याचा कलर येलो किंवा ऑरेंज ठेवूया जो दिसेल असा. आता त्याला आपण छान अशी रिंग ॲड करणार आहोत. तर सर्क्युलर फ्लोरल फ्रेम जे आपण आधी बघितलेलं आहे ती ॲड केली आणि त्याला ॲनिमेट करतो. ती मला अशी फिरणारी हवी, तर त्याला आपण रोटेट हा ॲनिमेशन देणार आहोत. बघा किती सुंदर दिसते. प्रत्येक पेज व्यवस्थित सेट करून घेऊ, त्याच्या बाउंड्रीमध्ये इकडे तिकडे जायला नको आणि एकमेकांवर ओव्हरलॅप व्हायला नको, म्हणून त्यांना अशी गॅप ठेवायची नाही. एकावर एक व्यवस्थित अरेंज करून घ्यायची आणि 4-4 सेकंड किंवा जितके सेकंडचं पण पेज ठेवलेलं आहे त्याचे सगळे एलिमेंट्स त्या सेकंडचे ठेवायचे, म्हणजे स्मूथ काम होतं आपलं आणि व्हिडिओ छान बनतो. आता त्याचं नाव, नवरदेवाचं नाव ते ॲड करून घेऊ. व्यवस्थित अरेंज करून घेऊया. चिरंजीव हा फॉन्ट लहान ठेवू आणि नावाचा फॉन्ट आपण मोठा ठेवूया. यांचे फॉन्ट स्टाईल्स वगैरे, कलर वगैरे देखील आपण सेट करणार आहोत व्यवस्थित. थोडे ब्राईट कलर्स वापरून बघू, उठून दिसतील असे कलर्स घ्यायचे आणि आपल्या बॅकग्राऊंडशी आणि बाकीच्या एलिमेंटशी मिळते जुळते रंग आपल्याला घ्यायचे आहेत. अगदीच वेगळे कलर नाही घ्यायचे. त्यानंतर त्याला इफेक्ट देते, थिकनेस कमी करते. आउटलाईन इफेक्ट दिला, थिकनेस कमी केली, म्हणजे तो अक्षर उठून दिसेल. किंवा ड्रॉप देऊन बघू, वेगवेगळे इफेक्ट्स ट्राय करून बघायचे. आता सेम सगळं आपण नवरीच्या फोटोसाठी रिपीट करणार आहोत. व्हिडिओ मोठा होतो आहे माहिती आहे मला फ्रेंड्स, पण शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला शिकायचं असेल तर. ह्या छोट्या छोट्या गोष्टीच खूप मॅटर करतात आणि तुमच्या व्हिडिओला एकदम परफेक्ट बनवतात. आता परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न आपण करतो, थोड्याफार इकडे तिकडे कमी राहून जातं, पण तरीही बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. तर तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या डिटेलमध्ये कोणीही सांगत नाही. माझ्या व्हिडिओमधनं हाच प्रयत्न असतो की मी ज्या चुका करते, मी बनवताना जे मला अनुभव येतात ते मी एकदम रॉ पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून माझ्या सगळ्या मराठी बांधवांना जे एकदम आतापासनं म्हणजे ज्यांनी सुरुवात केलेली आहे बेसिकपासनं त्यांना कळावं. बस दुसरं काही नाही. त्याच्यासाठी व्हिडिओ मोठा झाला तरीही चालेल, बस माझा हा प्रामाणिक प्रयत्न असतो. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळेलच. तर चला आता याला मी ॲनिमेट केलेलं आहे सेम आपल्या नवरदेवाच्या फोटोसारखं. तेच सेम इफेक्ट द्यायचं आहे, म्हणजे एकसारखं वाटलं पाहिजे म्हणून. आणि ॲनिमेशन करताना बघा बोथ ऑन एंटर आणि ऑन एक्झिट असं असतं, तर नेहमी ऑन एंटर द्यायचं, कारण की किंवा बोथ पण देऊ शकता, पण ऑन एंटर दिलं ना की ते दिसायला छान दिसतं. जर बोथ केलं ना ते तुमचं नाव म्हणजे जो इफेक्ट आहे तो दिसणार आणि लगेच गायब होणार असं होतं. तर ते एंटरन्सला दिसलं तर छान वाटतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
ज्या मी फेस केलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर व्यवस्थित मी प्रत्येक वेळेला काय करते, सगळे एलिमेंट्स एका रांगेत व्यवस्थित आणून ठेवत आहे. आता हे काम थोडंसं आपलं वाढलेलं आहे, कारण की व्हिडिओ एडिटिंग हा जो 2.0 जो कॅनवाने अपडेट केलेला आहे ना, त्यामुळे हे काम थोडंसं वाढलेलं आहे. त्यामुळे 10 मिनटं जरी लागलेत ना हे व्हिडिओ मला बनवायला, पण याची ट्युटोरियल बनवायला मात्र मला पूर्ण 27 to 28 मिनिट्स गेलेले आहेत. परंतु व्हिडिओ झटपट बनतो, ट्रस्ट मी. 12 मिनटांमध्ये जास्तीत जास्त हा व्हिडिओ तयार झालेला होता. पण त्याचे एक छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्यामध्ये ना व्हिडिओ मोठा झालेला आहे. तर बघा, नेक्स्ट पेजमध्ये मी काय ॲड केलेला आहे, तो मॅटर ॲड केलेला आहे की लग्नाची डेट आणि दिवस. आता आपण बघतोय बॉर्डर डिझाईन, कारण की हे आपल्याला या मॅटरच्या खाली आणि वरती लावायचं आहे. तर काय शोधलं आपण, बॉर्डर डिझाईन. ठीक आहे, अगदी लगेच बनतो हा व्हिडिओ. तुम्ही फक्त एकदा बनवायला स्टार्ट केलं ना तर तुम्हाला कळेल. फक्त थोडं ते हे पेजेस सेट करायला वेळ जातो, बनवायला वेळ लागत नाही. पेजच्या सेटिंगमध्येच वेळ जातो. जितके एलिमेंट्स असतील ना जास्त, तेवढे ते छोटे छोटे एकमेकांवर अरेंज करण्यात वेळ जातो. आता नेक्स्ट पेज घेऊया. कुठेही गॅप सोडलेली नाही आहे मी. जर थोडी जरी गॅप राहिली तर मग नेक्स्ट पेजचं एलिमेंट येण्यासाठी वेळ लागतं, आणि ते जेव्हा आपण लास्टला प्रिव्ह्यू बघू ना तेव्हा लक्षात येतात चुका. आता व्यवस्थित मी ते बॉर्डर डिझाईन ॲड केली आहे, सेम डिस्टन्सवर वरती पण आणि खाली पण. प्रत्येक वेळेला हे अरेंज करून घ्यायचं, म्हणजे लास्टला प्रॉब्लेम येणार नाही. आणि मेन म्हणजे टायमिंगवर लक्ष द्यायचं. प्रत्येक पेजचं किती टायमिंग आहे त्यानुसार ते एलिमेंट सेट करून घ्यायचे. 4 ते 5 सेकंडच्या वरती ठेवू नका, कारण की आपल्याला रील जी असते ना ही फास्ट बनवायची असते. तर आपल्याला पटापट दिसत जाणारे एलिमेंट्स हवे असतात. तो पेज पटापट दिसला पाहिजे. आता त्यानंतरचं पेज आहे, कॉपी केलेलं पेस्ट करते मी सिम्पली. तो आहे विवाहस्थळ. तर त्याचा जो हेडिंग आहे त्याला आपण मोठं ठेवणार आहोत, आणि त्याच्यासाठी मला यूज करायचं आहे आता बॅनर. तर भरपूर प्रकारचे बॅनर अवेलेबल आहेत कॅनवामध्ये. एलिमेंट्समध्ये सर्च करायचं, किंवा मग एकदम बेस्ट बॅनर्स जर पाहिजे आहेत व्हरायटीचे तर ते तुम्हाला पिंटरेस्टवर मिळतील इझिली. तर हा जो बॅनर आहे हा लग्नासाठी छान यूज केला जातो. आता मी पिंटरेस्टवर आली आहे, इथे पण सर्च करू शकता. बघा, बॅनर डिझाईन. बघा किती सुंदर सुंदर बॅनर्स आहेत इथे. तर आपल्याला लाल रंगाचा हवा आहे, किंवा जास्त उठून दिसणारा असा डार्क रंगातला, जसा हा मरून. याला कॉपी करूया आणि पेस्ट करूया इथे. मोबाईलमध्ये कसं करायचं, अपलोड करून घ्यायचा. ठीक आहे. आता इथे आपण सेम प्रोसेस मोबाईलमध्ये पण होते, दुसरं काहीच नाही आहे, वेगळं काही नाही. फक्त समजावता यावं आणि तुम्हाला मोठं दिसावं छान, म्हणून मग मी यामध्ये दाखवते तुम्हाला लॅपटॉपमध्ये. अदरवाईज मोबाईलमध्ये सेम प्रोसिजर आहे. पिंटरेस्ट डाउनलोड करून घ्यायचं आहे तुम्ही. पिंटरेस्टवरचे बरेचसे आपल्याला PNG कामी येतात. तर इथे मी विवाहस्थळ ही हेडिंग लिहिलेली आहे, बॅनरमध्ये ॲड केली. आणि बाकीची जी डिटेल आहे विवाहस्थळाचं नाव ते कॉपी केलं, आणि ते आता व्यवस्थित मी इथे प्लेस करते. जो स्थळ आहे तो मेन आहे, त्यामुळे त्याचं फॉन्ट आपण मोठा ठेवायचा आहे. वेगवेगळे इफेक्ट्स ट्राय करून बघायचे. सगळ्यांची फॉन्ट स्टाईल देवनागरीमध्ये सेम ठेवायची आपल्याला, त्यामुळे त्याच्यावर आपण लक्ष द्यायचं. जास्तीत जास्त 2 ते 3च फॉन्ट स्टाईल यूज करायचे आहेत. खूप जास्त वेगवेगळ्या फॉन्ट्स नाही यूज करायचे. हेडिंगसाठी एक सेम ठेवायचा, आणि जो सब हेडिंग आहे त्याच्यासाठी एक ठेवायचा. तर ही आपली हेडिंग आहे विवाहस्थळ. त्याच्यानंतर सब हेडिंग आहे साई ग्रँड लॉन्स, आणि मग त्याच्या खालचं तिसरं हेडिंग आहे ज्याला आपण कमी इम्पॉर्टन्स आहे तो, त्याच्यामुळे त्याला आपण बोल्ड केलेलं नाही आहे. ठीक आहे. आता यालासुद्धा आपण ॲनिमेट करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक पेजला त्यावेळी आपण ॲनिमेट करून घेतलं की आपलं लास्टचं काम वाचतं. किंवा एकदा सिम्पल व्हिडिओ बनवून घ्यायचा आणि त्यानंतर सगळ्या एलिमेंट्सना एकत्र ॲनिमेट केलं तरी चालतं आहे. पण आपण आता इथे
बनवतो आहे लगेच आणि लगेच त्यांना ॲनिमेट करून घेतो आहे एक एक पेज सेपरेट. आता त्याच्यानंतरचा पेज असणार आहे, त्याच्यासाठी सेम हाच बॅनर यूज केला आहे मी. सगळ्या बॅनर म्हणजे सगळ्या मेन हेडिंगसाठी एक बॅनर यूज केला आहे. आता हा पेज असणार आहे निमंत्रकाचा. तर जे जे निमंत्रक आहे त्यांचे इथे नाव लिहायचे. कॉपी केलं आणि इथे पेस्ट करते. हा एक व्हिडिओ जरी बघितला ना तुम्ही तर तुम्हाला बरीच आयडिया येणार आहे फ्रेंड्स की कशा प्रकारचे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. जर तुम्हाला झटपट बनवायचं असेल तर तुम्ही टेम्पलेट यूज करू शकता. आता देवनागरीमध्ये वेगवेगळे फॉन्ट्स आहेत बघा. इथे आपण मेन 1 ते 2 असे फॉन्ट्स यूज करतो आहे. ट्राय करून बघतो आहे आणि हा जो स्पष्ट दिसणारा फॉन्ट आहे ना, हा यूज केलेला आहे अनेक देवनागरी फॉन्ट. आणि यात्रावन देखील खूप सुंदर फॉन्ट आहे, याचा देखील वापर करू शकता. मेन ज्या हेडिंग्स असतात किंवा मेन जो मजकूर असतो तो दाखवण्यासाठी, स्पष्टपणे दाखवण्यासाठी याचा बॅनरसाठी खूप उपयोग होतो. तर निमंत्रकामध्ये आपण नाव लिहिलेलं आहे आणि सगळ्यांचे फॉन्ट मी सेम करते. जिथे जिथे टेक्स्ट लिहिलेले आहे सगळ्यांना मी अनेक देवनागरी हा फॉन्ट स्टाईल दिलेला आहे. आता यांना ग्रुप केलं म्हणजे ते मूव्ह करायला आपल्याला इझी पडतं. ठीक आहे, ग्रुप करून घ्यायचं. ॲनिमेट केलं आहे. स्पीड कमी जास्त करून घ्यायची. आणि आता आपल्याला एक पेज आणखीन ॲड करायचं आहे. त्याच्यासाठी मी सगळे इलेमेंट्सची लेंथ वाढवत आहे, कारण ते इलेमेंट्स आपल्याला शेवटपर्यंत सेम हवेत. त्याच्यासाठी जे जे इलेमेंट्स सेम पाहिजे आहेत ते सगळ्यांची फक्त इथून लेंथ वाढवून घ्यायची. आता लास्ट पानावर, सेकंड लास्ट पेजवर जो मजकूर आहे तो कॉपी पेस्ट करून घेतला आणि त्याचं कलर आपण चेंज केलं. फॉन्ट स्टाईल चेंज केली, जे सगळ्यांची ठेवली त्याची पण हीच सिलेक्ट केलेली आहे. किंवा दुसरं ट्राय करून बघायचं, कडवा. ही सुद्धा म्हणजे ही देखील मराठीची देवनागरीमधली खूप छान फॉन्ट आहे. चांगला फॉन्ट आहे तो, म्हणजे तो स्पष्ट आणि बोल्ड दिसेल असे फॉन्ट आपल्याला निवडायचे आहेत. खूप जास्त स्टायलिश घ्यायचं नाही आहे, वाचता यायला हवं नीट असेच फॉन्ट घ्यायचे आहेत. फॉन्टबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, नक्की चेकआउट करा फ्रेंड्स, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर. व्यवस्थित अलाइन करून घेऊ सगळ्यांना. आता बॉर्डर डिझाईन ॲड केलेली आहे. अप आणि डाऊन साईडला सेम डिस्टन्सवर, सेम हाईटवर त्याला ठेवायचं आहे. जसं कॅनवा आपल्याला छान सजेस्ट करतो पिंक लाईन्सने त्याच्या, ते फॉलो करायचे त्याच्या गाईडलाईन्स, म्हणजे आपली डिझाईन कधी चुकणार नाही, व्यवस्थितरित्या ती दिसेल. चला आता कंप्लीट झालेला आहे, प्ले करून बघूया. सेकंड पेज, थर्ड पेज. इथे आपण ॲनिमेट केलेलं नाही तर याला ॲनिमेट करून घेऊ. परफेक्ट, याला पण ॲनिमेट केलेला आहे. त्यानंतर पुढचा पेज, नवरदेवाची फोटो, नवरीची फोटो, डेट, विवाहस्थळ, निमंत्रक आणि लास्ट पेज, डन. तर बघून घेऊ कुठे काही राहिलं आहे का, कोणतं काही टेक्स्ट ॲनिमेट करायचं राहिलं आहे का, हे लक्षात येतं आपल्याला जेव्हा आपण चेक करतो. असं प्ले करून बघायचं. आता प्रिव्ह्यू बघून घेऊया. बघा तुमचा फायनल रिझल्ट. फक्त आता याच्यात म्युझिक ॲड करायची राहिलेली आहे.
ती आपण कुठूनही मराठी हिंदी म्युझिक गुगलवरनं डाउनलोड करून घ्यायचं आणि इथे अपलोड करून सिम्पली ॲड करून घ्यायचं. झटपट तयार होते, फक्त ही थोडीशी एडिटिंग करायला आणि थोडं पेजेस सेट करायला वेळ जातं, अदरवाईज खूप लवकर रेडी होते. आणि तुम्ही 350 ते 400 याची स्टार्टिंग प्राईस ठेवू शकता फ्रेंड्स. वाटलं तर मध्ये मध्ये आपल्याला ट्रान्झिशन ॲड करता येतं, पण इथे मला काही गरज वाटत नाही आहे, पण तुम्हाला हवं तर तुम्ही ॲड करू शकता. फायनल चेकिंग करून घेते. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे रिअल प्रोजेक्ट्स बघायचे असतील तर मी माझ्या इन्स्टाच्या पेजवर ते नेहमी टाकत असते. तुम्हाला जर ॲड्रेस हवा असेल तर मी इथे दिलेला आहे, तुम्ही चेकआउट करू शकता आणि प्लीज फॉलो देखील करा. आता इथे मला लास्टला ना ते कलश नको आहे, इथे पाहिजे मला विनंतीचं किंवा असं नमस्कारचा हात दाखवणारा हात. तर इथे आपण लिहिलेलं आहे नमस्ते, एलिमेंट्समध्ये लिहिलं आहे नमस्ते. तर असे 2 जोडलेले हात दाखवायचे आहेत, कारण की आपण विनंती करतो आहे ना सहकुटुंब उपस्थित राहण्याची, त्यामुळे असे हात अशी PNG छान वाटेल. त्यामुळे त्याचा कलर चेंज केला, ब्लॅक केलं, साईज कमी केलं आणि त्याला मधोमध प्लेस केलं. तर बॉर्डर डिझाईन्सना आपण व्यवस्थित सेट करून घेऊया. एक व्यवस्थित टायमिंगवर हे एलिमेंट्स सगळे दिसायला हवेत, त्याच्यासाठी ही वेळोवेळी आपल्याला सेटिंग करावी लागते. तर आपली ही जी वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ आहे रेडी झालेला आहे. तुमच्यासमोर मी प्रत्येक पेज क्रिएट करून दाखवला. तुम्ही देखील असंच ट्राय करा आणि वेगवेगळे टेम्पलेट्स यूज करा सुरुवातीला. मग त्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही स्क्रॅचपासून देखील करू शकता. आता इथे कलर्सचा साईज आपण थोडा छोटा करायला हवा, ही चूक माझी लक्षात आलेली आहे इथे, तर ती आपण व्यवस्थित करून घेऊया, नो प्रॉब्लेम. आणि लास्टला काय करायचं आहे, फक्त ॲड म्युझिकमध्ये जायचं आणि इथे सर्च करायचं वेडिंग म्युझिक. आता इथे तुम्हाला ना इंडियन वेडिंग म्युझिक फार कमी मिळतील, तर तुम्हाला इथे अपलोड करून घ्यावं लागणार आहे. आधी तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे गुगलवरनं आणि तुम्हाला मराठी हिंदी सॉंग्स इथनं ॲड करता येईल. इथे आपल्याला सगळे इंग्लिश सॉंग्स मिळतील किंवा म्युझिक मिळेल जो थोडी वेस्टर्न असेल. हिंदीच्या म्युझिक फार कमी असतील इथे. तर सध्यापुरतं मी इथे ॲड केलेली आहे दाखवण्यासाठी. आणि सिम्पली मग आता आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि क्वालिटी आपल्याला 720 देखील चालतं. सोशल मीडियासाठी ती पण एक परफेक्ट आहे. साईज जास्त मोठी साईज घ्यायची नाही आणि तुम्हाला जर पाहिजे असतं तुम्ही HD देखील डाउनलोड करून घेऊ शकता. तर झालेला आहे रेडी आपला व्हिडिओ. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.